तर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एक पत्र लिहिलंय। 20 जुलैच्या मोर्चावेळी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांना मारण्याचे आदेश कुणी दिले असा सवाल राहुल गांधींनी पत्रातून विचारलाय। पोलिसांच्या मारहाणीमध्ये शेकडो विद्यार्थी जखमी झाले। धक्कादायक बाब म्हणजे पॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय। घटनेची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। त्यामुळे राहुल गांधींच्या या पत्राचे पडसाद उद्या संसदेच्या सभागृहात उमटण्याची शक्यता आहे। तर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलंय। भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे देशात असे प्रकार घडत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय, त्यामुळे मोदींना बदनाम करण्यासाठी त्यांनी देशामध्ये विघातक कृत्य सुरू केल्याचा गंभीर आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। तर अमित शहांना फडणवीसांचा काटा काढायचा अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। त्यांच्या टीकेला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उत्तर दिले। अमित शाह जी को तुरंत देश का डिप्टी प्राइम मिनिस्टर बनना है, तुरंत, और बाद में प्राइम मिनिस्टर, इसके लिए सब चल रहा है। वो मोदी जी को बदनाम करना चाहते हैं। मैं आपको बताता हूँ, अंदर की बात है ये। वो देश के प्रधानमंत्री मोदी जी को पूरी तरह से बदनाम करके पद से हटाना चाहते हैं, इसलिए सब ये माहौल खड़ा कर दिया। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे होऊ शकतात नावाची जी शक्यता आहे ती संपवण्याकरता देवेंद्रजींचा देखील काट्याने काटा काढण्याचा कार्यक्रम हे अमित शाह यांनी सुरू केलेला आहे। आपल्या पक्षाची राख होत चाललेली आहे, रक्षा होत चाललेली आहे, त्याकडे थोडंसं बघा। भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जनतेचे आशीर्वाद आहेत। ते लोकांमध्ये जाऊन काम करतात, घर बशाची भूमिका ते घेत नाहीत। त्यामुळे घरामध्ये बसून मुलाखती देणं, आपलीच बॅटिंग आणि आपलंच बॉलिंग हे जरा बंद करा।